नमस्कार मंडळी, आज पहिल्यांदाच मी ब्लॉग करत आहे. माझ्या VSS स्कूल डायरीमध्ये मी पहिल्यांदा ब्लॉग टाकणार आहे. उद्देश हाच आहे की आमची शाळा जी लिंगेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तुळसले तालुका कोडाळ जिल्हा सिंधुदुर्ग या शाळेचं माध्यमिक गटातील वैज्ञानिक प्रतिकृती राज्यस्तरासाठी निवड झालेली आहे आणि त्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी आम्ही सगळेजण निघालो आहोत. श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती या ठिकाणी. सोबत तुम्ही बघू शकता या ठिकाणी प्रतिकृतीची सादरीकरण करणारी मधुरा नाईक, त्याचबरोबर तिची बहीण भारवी नाईक, आमच्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सन्माननीय नाईक मॅडम आणि आमचे पालक सन्माननीय मित्र मकरंद नाईक. आता कुडाळमधून निघालेलो आहोत. आजचा पूर्ण दिवसाचा जो काय लेखाजोखा जो काय आम्ही जाणार आहोत, कसे जाणार, काय जाणार, कुठे थांबणार, या सर्वांचं आज आम्ही व्लॉग करणार आहोत. आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. फोंडाच्या पुढे आलोय. तुम्ही बघू शकता हा घाट पूर्णपणे, हा फोंडा घाट पार करून आम्ही आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार. म्हणजे आता जवळपास सिंधुदुर्ग जिल्हा आम्ही आता बाउंड्रीवर आहोत. त्यानंतर कोल्हापूर जिल्हा सुरू होईल आणि हा फोंडा घाट. जर असे खड्डे, रस्ता खूप खड्डे आहे, रस्त्यात खूप खड्डे आहेत. विचार आता आपण पोचलो आहोत, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केला आहे. तुम्ही बघू शकता हे जे जंगल संपूर्ण दिसतंय हे राधानगरी, ज्या ठिकाणी गवेरेड्यांचं वास्तव्य आहे आणि गवेरेड्यांचं प्रमाण भरपूर प्रमाणात आहे. म्हणजे राधानगरीचं अभयारण्य गवेरेड्यांसाठी प्रसिद्ध आहे. दोन्ही बाजूने अशा प्रकारे दुतर्फा झाडे आपण बघतो आहोत आणि या दुतर्फा झाडामधून वेडी वाकडी वळणे. त्यानंतर पुढे आल्यानंतर आपण राधानगरीचा जो डॅम तुम्ही बघू शकताय. त्यानंतर आपण पुढे आल्यानंतर बाळूमामा म्हणजे आदमापूर बाळूमामा जे तीर्थक्षेत्र प्रसिद्ध आहे. बाळूमामाला आम्ही गेलो नाही, आम्ही फ्लायओव्हरवरूनच पुढे जात आहोत म्हणजे कोल्हापूरमध्ये, कारण आम्हाला बराच पल्ला गाठायचा आहे. म्हणून आम्ही वेळ न करता वरूनच आम्ही काय केलेलं आहे, बाळूमामाचं दर्शन घेतलं आहे आणि पुढच्या प्रवासाला लागलेलो आहोत. त्यानंतर पुढे आल्यानंतर आम्ही कागल या ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबलो आहे. सलगर अमृततुल्य चहा. म्हटलं थोडासा चहा घेऊया. दुकानदाराकडे आम्ही 5 चहाची मागणी केली. त्याने चहा मस्तपैकी अशा प्रकारे ओतून दिलं आणि चहा घेतली. त्याचबरोबर काही बिस्किटे घेतली. चहाचा आस्वाद सोबत बिस्किट. तुम्ही बघू शकता या ठिकाणी मकरंद नाईक, भारवी नाईक, आमचे नाईक मॅडम, त्याचप्रमाणे मधुरा नाईक ही पण ब्लॉग करत आहे. आणि मी चहा पिली आणि पुढच्या दिशेने जायला निघालो. थोडंसं फ्रेश वाटलं आणि आता पुढच्या प्रवासाला निघालोय. हा पुणे बेंगलोर हायवे या रोडला लागलोय, कागल रोडमधून. आता पुढे पूर्णपणे रस्ता चांगलाच आहे. आमच्या ड्रायव्हरला म्हटलं तुम्ही दमलात काय, घेतो मी गाडी. ड्रायव्हर अजून काय दमलेले नाही आहेत. बहुतेक अमरावती जाईपर्यंत ते दमणार नसतील असं का म्हणायला काय हरकत नाही. चला आता पुढचा प्रवास दाखवेन जाता जाता. टाटा, बाय बाय. वेगळाच अनुभव आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. आम्ही या ठिकाणी थोडंसं विश्रांतीसाठी थांबलो आहे. भारवी नाईक मस्तपैकी डान्स करते आहे. अतिशय सुंदर या ठिकाणचं वातावरण. कोल्हापूर सोलापूर हायवेवर पेट्रोल पंपवर या ठिकाणी थोडी विश्रांतीसाठी थांबलो आहे. निसर्गरम्य वातावरण. सोलापूरमध्ये आलोय आणि सोलापूरहून आता सोलापूर तुळजापूर रोडला लागलेलो, कारण आम्हाला लातूरला जायचं आहे. लातूरला जाऊन आम्ही मुक्काम करणार आज रात्री तिथे, कारण लातूरला माझी सासरवाड आहे आणि त्या ठिकाणी मुक्काम करणार आणि तिथून मग उद्या सकाळी मग अमरावतीला जायला निघणार. तुळजापूरजून 38 किलोमीटर आहे इथून. भेटूया पुढे. पण इथे अशा वेगळ्या प्रकारचं आम्हाला ते झाड दिसतोय. जर या झाडाचं नाव कोणाला माहिती असेल, बघा या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं फूल लागलेलं आहे. या झाडाचं कोणाला जर नाव माहिती असेल तर नक्की कमेंट करा.
ज्या ठिकाणी आम्हाला मुक्काम करायचं होतं लातूर म्हणजे माझ्या सासरवाडीत आम्ही एंट्री करत आहोत. हेच सासऱ्याचं घर की बांधकाम चालू आहे. वरचा फ्लोअर ते बांधकाम करत आहेत. आम्ही या ठिकाणी बरोबर रात्रीचे 10 वाजता या ठिकाणी पोचलो. आज या ठिकाणी मस्तपैकी मुक्काम करणार आणि उद्या म्हणजेच सकाळी आम्ही पुढच्या प्रवासाला म्हणजे नांदेड हिंगोली मार्गे आम्ही अमरावतीला जायला निघणार. चला तर मग भेटू उद्या. चला बाय बाय, गुड नाईट.